परवा दिवशी एका 6 महिने लग्न झाले का मित्राचं आणि फोन त्याने बायकोला मोबाईल आणला एक 10,000चा 10,000चा मोबाईल आणला. बायको म्हणली मला 20,000चा पाहिजे होता. नवरा म्हणला आपली आता एवढीच परिस्थिती होती 10,000चा शक्य झाला. बायकोनं लगेच आईला फोन केला म्हणजे ह्याच्या सासूला फोन केला. सासू म्हणली दे नवऱ्याकडे लगेच. नवऱ्याला लाव तुमची एवढी परिस्थिती नाही का तुम्ही माझ्या पोरीला 20,000चा मोबाईल घेऊ शकत नाही. नवऱ्यानं काही बोलला नाही बिचारा. तिकडून तिच्या आईनं एका मिनिटात 10,000 रुपये हिच्या नावावर गुगल पेला ट्रान्सफर केले. पोरीने 20,000चा मोबाईल आणला. लगेच 20,000चा मोबाईल आणला. दोघांचे वाद वाढत गेले. गेली 3 महिने झाले कोर्टात केस चालू आहे. कधीही घटस्फोट होऊ शकतो. मित्रांनो मला सांगा कशासाठी लक्ष घालताय हो तुमच्या पोरींच्या लग्नात पोरींच्या संसारात. वाटतं ना आपल्या पोरीचं बरं व्हावं. अरे प्रभू सीतामाईंना देखील त्यांच्या वडिलांनी राजपुत्रच बघून दिला होता ना पण 14 वर्ष वनवास सहन करावा लागला ना. मग पोरीला सांगा ना अरे एखादी संकट आली एखादी अडचण आली राहणं त्या कुटुंबाच्या बरोबर. कुठल्या प्रत्येक गोष्टीला फोन करत बसते. मित्रांनो त्या आईला देखील वाटतं ना माझ्या पोराचा संसार चांगला व्हावा का फक्त तुमच्याच आईला वाटतं की माझ्या पोरीचा संसार चांगला व्हावा. अहो ते पण 9 महिन्यानं काळा देऊनच झालंय ना का फक्त तुम्ही झालाय 9 महिन्यांनी काळा देऊन. थोडा विचार केला पाहिजे ना आपण. अरे ही कुटुंब व्यवस्था टिकली ना तरच शक्य आहे. लक्षात घ्या.